दिलेला आहे काय सांगा? आज आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या नेतृत्वात व शशिकांत कांबळेजी त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक सर्व आज MSEBच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. डोंबिवलीमध्ये वारंवार विजेचा लपंडाव जो सुरू आहे त्याच्यासाठी MSEBचे अधिकारी जबाबदार आहेत. फोन उचलले जात नाही, लोकांचे मीटर 200 रुपयाचं बिल जरी थकलं असलं तर लोकांचे मीटर कापून नेले जातात आणि त्याच्यानंतर डिजिटल मीटर बसवण्याचं काम जे MSEB कडनं सुरू आहे. आणि काल तर काही भागामध्ये डोंबिवलीच्या रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक त्रस्त आहेत, विद्यार्थी त्रस्त आहेत. याच्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि MSEBच्या अधिकाऱ्यांच्या या जर वागणुकीमध्ये बदल झाला नाही तर त्यांना इथून सळो सोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडनं होईल. तीव्र आंदोलनात त्यांना सामोरे जावं लागेल. वेळ आले तर MSEBच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्याचं काम देखील आम्ही करू. आपण सांगितलं की मेन फील्डवरचे जे खालचे जे अधिकारी आहेत ते काम करत नाही, त्यांचा जो विरंगुळा आहे किंवा ज्या पद्धतीने ते काम करतात ही सिस्टम कशी सुधारवणार? नाही साहेब, ही सिस्टम अतिशय भ्रष्ट झालेली सिस्टम आहे. यांना सुधारवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल. आम्ही फक्त लोकांच्यासाठी, कारण लोकांना तीव्र त्रास होतोय. आज जसं आज पर्यावरण दिन आहे, आज सकाळी वृक्षारोपण आम्ही केलंय, परंतु आज जो नागरिकांना त्रास होतोय लाईट नसल्यामुळे तो त्रास दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हा विषय हातात घेतलेला आहे आणि हा विषय त्याच्या अंतापर्यंत नेल्याशिवाय आम्ही गप्प बसणार. आता आपण पाहतोय पूर्ण डोंबिवली शहरामध्ये लाईटीचा म्हणजे महावितरणाचा पूर्ण सावळा गोंधळ चालू आहे. वारंवार त्यांना आम्ही फोन करून सांगतोय तरी ऐकत नव्हते. आहो साहेब होणार, सगळं होणार सांगत होते. त्या संदर्भामध्ये पूर्ण आमची म्हणजे दीपेजी असतील, आमचे गटनेते असतील आणि सगळे नगरसेवक आहेत, त्या सगळ्यांनी इथे येऊन त्यांना एकदाची समज दिलेली आहे की भारतीय जनता पार्टी आहे, भले सत्तेत असली तरी पण आम्ही मोर्चा आंदोलनची कामं विसरली नाही आहोत. आम्ही आता सत्तेत आलो आहोत, पण आम्हाला जनतेसाठी आम्हाला जर मोर्चा काढावा लागला, आम्हाला आंदोलन करावं लागलं तर आम्ही 100% करणार. आणि भारतीय जनता पार्टीचं आंदोलन हे काही सोपं नसणार, चांगल्या प्रकारात असेल की त्यांना प्रेमाने आम्ही समज दिलेली आहे आणि आमचा विश्वास आहे की ते लोक आमचं एवढ्या समजेवर समजून जातील आणि पुढील सर्व लाईटचं म्हणजे जे महावितरणाचं काम सुरळीत होईल. एवढी गरमी वाढली आहे, त्यातमध्ये लाईट नसल्यावरती काय हाल होत ना हे इथल्या जनतेला माहिती आहे. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून काम करताना आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो. पण सत्ता असली तरी आम्ही स्वतःहून तिथे येऊन ते पूर्ण होणार नाही, पुढे लाईट जाणार नाही.